ज्ञान नाही विद्या नाही ते घेण्याची गोडी नाही. ज्ञान नाही विद्या नाही ते घेण्याची गोडी नाही. बुद्धी असून चालत नाही त्यास मानव म्हणावे का? ओळखलं का? मी सावित्री ज्योतिबा फुले. मी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नाय गावातील खंडोजी देवसी पाटलाची मी कन्या. अवघ्या 9व्या वर्षी ज्योतिराव फुले यांच्याशी माझे लग्न झाले. त्यावेळी बायांनी उमरा ओढण्याची पद्धत होती. बाईच्या जातीने आपण बरं आणि आपलं घर बरं असंच होतं. स्त्री फक्त चूल आणि मूल एवढ्या पुरत्या समजली जायच्या. स्त्री पुरुषांमध्ये खूप भेदभाव होता. या सर्वांवर एकच उपाय, तो म्हणजे शिक्षण. सुदैवाने माझ्या पतीच्या मनात शिक्षणाचा ध्यास होता. असंच एकदा ते शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी ते एका शाळेत गेले. तिथे त्यांना एका फॉरेन नावाच्या ब्रिटिश मॅडम म्हणाला, मिस्टर फुले, तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना? सो एज्युकेट वुमन फर्स्ट, बिकॉज इफ वुमन एज्युकेटेड ऑल हाऊस विल एज्युकेटेड. पण तुम्ही लोक वुमनला घराच्या बाहेरच पडू देत नाही. सो बॅड मिस्टर फुले. झालं. आणि ते माझ्याकडे पाटी पेन्सिल घेऊन आणि म्हणाले, सावित्री, आज मी तुला शिकवणार आणि झाला माझा अभ्यास सुरू. बे एक बे दोन्ही चार, काना मात्रा विलांटी आकार उकार. सारा आता मी वाचायला लिहायला शिकले. बघता बघता कविताही रचू लागले. तसेच 1 जानेवारी 1848 ला आम्ही पुण्यातील भेळवाडीत मुलीची पहिली शाळा सुरू केली आणि पहिली शिक्षिका मुख्याध्यापिका बनले. शेडीहून जगला तर काम तमाम होईल. जर वाघासारखं जगला तर नाम होईल. मुली शिक्षण घ्यायला लागल्या म्हणून धर्मपुराला अशी कोळकूट सुरू झाली. अहो, एखाद्या महिलेने शिक्षण घेतल्याने कोणता धर्म बुडतो? अहो, धर्मासाठी माणसं की माणसासाठी धर्म असतो? मी शाळेत जाताना माझ्या अंगावर दगड फेकले, शेण फेकले तरी मी सहन केले. शिव्या दिल्या, थुंकले तरी मी सहन केले. स्त्री कोणत्याही जाती धर्माची असो, ती नेहमी अन्यायाची बळी ठरत आली आहे ना हो. एखाद्या स्त्रीचा नवरा